नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक उपासाची साधी आणि सोपी रेसिपी, दही साबुदाणा। त्यासाठी इथे मी साबुदाणे घेतलेत, हे जाडे आहेत साबुदाणे, हेच घ्यायचे, बारीक नायलॉन साबुदाणा नाही घ्यायचा अगदी। आता हा आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे, तर आपण गॅसकडे वळूया। पॅन ठेवलाय, त्यामध्ये आपण हा साबुदाणा घालूया। गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे आणि अगदी मंद गॅसवर थोडासा गुलाबी होईल इथपर्यंत परतून घ्यायचं आहे। यामुळे काय होतं की साबुदाण्याचा कच्चेपणा जातो आणि साबुदाणा लवकर भिजतो। नेहमी उपवासाचे तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो। खिचडी, साबुदाणे वडे किंवा थालीपीठ, डोसे हे सारे सतत खाऊन आपल्याला कंटाळा येतो। आता श्रावण चालू आहे आणि उपवास तर सतत असतातच, तर थोडासा वेगळा आणि पोटाला पचायलाही हलका असा हा पदार्थ आहे। करायलाही सोपा आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर अतिउत्तम। पोटाला आपल्या गारवा मिळतो आणि याने पित्त सुद्धा होत नाही। ज्यांना पित्ताचा त्रास आहे तर अशा वेळी हे कधीतरी करून खायला असं हरकत नाही। हे बघा, हळूहळू जरा याचा रंग बदलायला लागलाय बघा। हा जसं जसं भाजायला लागतो तसं असा चटचट आवाज यायला लागतो, असं उडायला लागतो साबुदाणा। तेव्हा ओळखायचं की आपलं साबुदाणा भाजून झालेला आहे। अगदी 5 मिनिटात होतो। हे बघा, तुम्हाला ऐकायला येत असेल व्हिडिओमध्ये असा आवाज येतोय, चटचट। हे बघा, आपला साबुदाणा छान झालेला आहे, फुललाय बघा, तुम्ही बघू शकताय। याचा अर्थ साबुदाणा आपला छान भाजून झालेला आहे। आता गॅस बंद करूया आणि हा थोडा थंड होऊ द्यायचा आहे। साबुदाणा आपला थंड होतोय तोपर्यंत आपण इथे दही फेटून घेऊया। हे मी दही घेतलंय, अगदी फ्रेश घ्यायचंय, आंबट दही घ्यायचं नाही। यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि साखर घालायची। तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर जास्त घालायची, पण नाहीतर इथे मी 2 चमचे साखर घालते। आता हे आपण व्यवस्थित फेटून घ्यायचे। जर दही आंबट असेल तर त्यात थोडंसं दूध घालायचं। हे बघा, दही फेटून झालेलं आहे। हे आता एवढं घट्ट नाही चालणार, साबुदाणे भिजण्यासाठी आपल्याला एवढं घट्ट दही नाही चालणार। यामध्ये आपण आता थोडंसं पाणी घालायचे, म्हणजे मग साबुदाणा त्यात व्यवस्थित भिजेल। जर दही आंबट असलं तर त्यात दूध घालायचं, नाहीतर पाणी घातलं तरी चालेल। यात थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं, नाही घातलं तरीही चालेल, ऑप्शनल आहे। आता यामध्ये आपण आता हे जे आपण भाजून घेतलेले आहेत साबुदाणे ते घालूया। हे आता थंड झाले आहेत थोडे। सगळं नीट मिक्स करूया आणि झाकून आपल्याला आता हे अर्धा तास ठेवून द्यायचे, म्हणजे हे छान साबुदाणे त्यात दह्यामध्ये, म्हणजे दह्याचं आपण जे ताक केलंय त्यामध्ये ते चांगले भिजतील आणि फुलतील। हे पण झाकून ठेवून देऊया। आता आपले साबुदाणे दह्यामध्ये भिजतायत तोपर्यंत आपण एक फोडणी करायची। इथे आपण फोडणी करून घेऊया। यात आपण साजूक तूप घ्यायचंय, अगदी थोडंसं घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं। गॅस अगदी बारीक करायचा आहे। त्यात एक मिरची घेतली आहे मी कापून, घालूया। थोडंसं जिरं घालायचंय। गॅस बंद करूया आपण आणि ही थोडीशी गार झाली की त्यामध्ये घालायची, गार करूया। हे बघा, अर्धा तास झालाय, आपला साबुदाणा छान भिजलेला आहे। यामध्ये आपण ही फोडणी जी केली आहे ती घालूया। थोडीशी मी वर गार्निशिंगसाठी ठेवली आहे। साजूक तुपाचीच फोडणी घालायची, म्हणजे आणि छान चव येते। आता हे मिक्स करूया आणि फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे आणि हे थंडगार सर्व करायचं। हे आपण थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवूया।
हे बघा आपल्याला थंडगार दही साबुदाणा तयार आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. अतिशय सुंदर लागतो आणि अतिशय सोपा, पोटाला पचायलाही हलका असा हा दही साबुदाणा. तुम्ही नक्की करून बघा आणि आवडला तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.